भाजपनं विधान परिषदेसाठी केंद्राला 10 नावं पाठवल्याची माहिती समोर येते। पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे। तर यादीमध्ये रावसाहेब दानवे, माधवी नाईक यांचंही नाव असल्याचं कळतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधान परिषदेसाठी 10 नावं केंद्राकडे पाठवण्यात आली आहे। यावर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे। भाजपकडून 5 उमेदवार दिले जाऊ शकतात आणि या 10 पैकी आता त्या 5 जणांची कोणाची नावं कन्फर्म होतात, निश्चित होतात ते बघावं लागेल। तर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जातीचे समीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसतंय। पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक अशी 10 नावं भाजपकडून केंद्राकडे पाठवण्यात आली आहे। केंद्रामधील जे पक्षश्रेष्ठी आहेत भाजपचे त्यांच्याकडे ही नावं पाठवण्यात आली आहेत। आता कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो ते बघावं लागेल। तर विधान परिषदेच्या 12 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये लवकरच निवडणूक होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप 10 जागा लढवण्याची शक्यता आहे आणि या 10 जागांसाठी नेमकं कुणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता 10 नावं भाजपकडून, राज्य भाजपकडून केंद्रातील भाजपकडे पाठवण्यात आली आहे। त्यामुळे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अक्षय, भाजपकडून राज्यातील 10 नेत्यांची नावं चर्चेत आहेत विधान परिषदेसाठी आणि या 10 नावांच्या माध्यमातून भाजपनं जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसते। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच पर आपण जर बघितलं तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेसाठी जी 10 नावं आहे ही केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे आणि यावर आज किंवा उद्यापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे। भाजपकडून जर आपण बघितलं तर पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे यांच्यासह अन्य जी नेते आहे यांची नावं विधानसभे अध्यक्षांकडे पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज किंवा उद्या या नावावरती नेमकी काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर नेमकी काय चर्चा होते आणि कोणाचं नाव निश्चित होतं ते बघावं लागेल। त्यामुळे कोणाला संधी मिळणार विधान परिषदेची तेही लवकरच स्पष्ट होईल। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, यादीमध्ये रावसाहेब दानवे यांचं नाव आहे, त्याचबरोबर माधवी नाईक यांचंही नाव या यादीमध्ये आहे आणि याशिवाय चित्रा वाघ यांचंही नाव आहे। त्यामुळे आता भाजप पक्षश्रेष्ठींकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो आणि कोणाला भाजपकडून विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळते राज्यामध्ये ते बघावं लागणार आहे। तर भाजपनं विधान परिषदेसाठी केंद्राला 10 नावं पाठवलेली आहेत पक्षश्रेष्ठींकडे आणि त्यांच्या नावाची यादी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। तर या नावांच्या माध्यमातून ज्यांची नावं राज्य भाजपनं पाठवलेली आहेत केंद्रातील भाजपकडे, भाजप पक्षश्रेष्ठींकडे, त्याच्यामध्ये सर्व जातींचं समीकरण साधण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळते। एकीकडे पंकजा मुंडे आहेत ज्या बीडमधून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या, मात्र त्यांना इथं पराभवाचा सामना करावा लागलेला होता। पंकजा मुंडे या एक मोठं नाव आहे आणि ओबीसी असेल किंवा धनगर समाजाच्या त्या नेतृत्व करत असतात आणि अशा या नेतृत्वाला आता विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचं दिसतंय। दुसरीकडे अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक यांची नावं सुद्धा चर्चेत आहे। त्यामुळे आता कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ते बघावं लागणार आहे। दरम्यान पंकजा मुंडे यांचं नाव निश्चित होण्याची दाट शक्यता आहे, कारण पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावं, जरी त्या लोकसभेमध्ये हरल्या असल्या तरी देखील त्यांना विधान परिषदेवर पाठवावं अशी मागणी केली जात होती। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पंकजा मुंडे या हरलेल्या होत्या। धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि त्यावेळेलाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला आणि अशामध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधील काही लोकांनी आत्महत्या केल्याचंही समोर आलं होतं आणि त्याचबरोबर पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करा अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं नाव या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर दिसतंय। त्यामुळे आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। पक्षश्रेष्ठी याविषयी काय निर्णय घेतात याविषयी उत्सुकता आहे। तर दुसरीकडे चित्रा वाघ यांचंही नाव या यादीमध्ये आहे। चित्रा वाघ ज्या नेहमी भाजपची राष्ट्रवादीमधून ज्यांनी भाजपमध्ये एंट्री केलेली होती आणि त्या आता भाजपची बाजू या मांडताना दिसत आहेत मजबूतपणानं, त्यांना सुद्धा विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यांचं नाव या यादीमध्ये आहे। याशिवाय माधवी नाईक यांचंही नाव आहे। रावसाहेब दानवे यांचंही नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आहे। हर्षवर्धन पाटलांचंही नाव विधान परिषदेसाठी इथं चर्चेत आहे। तर निलय नाईक, योगेश टिळेकर, सुधाकर कोहळे, परिणय फुके यांच्या माध्यमातून एक जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न विधानसभेच्या आधी भाजपनं चालवल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.